ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कलावद्यजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। अधिक मासाच्या पर्वकाळावरती सबंध महाराष्ट्राला नित्य नैमित्तिक कर्माने सुस्नात करणारा हरिपाठ, त्या हरिपाठाचं आपण चिंतन करत आहोत। सर्वसामान्य जीवाला जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मूलभूत तत्वांचा विचार भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या हरिपाठ या ग्रंथातून करत आहेत। सुरुवात आपण केली होती अधिकारी विषय प्रयोजन संबंध, नंतर 4 वेद, नंतर 3 गुण आसार सार, नंतर भावाविना भक्ती, नंतर योग याग विधी, नंतर पर्वताप्रमाणे पातक यांचा सगळा विचार करत करत आपण तीर्थक्षेत्राला जात असताना किंवा ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम होत आहे त्या ठिकाणी जात असताना परमात्म्याच्या नामामध्येच चित्त असावं असा आपण विचार पाठीमागच्या अभंगात केला। आणि त्या नामाने याच मृत्यूलोकातील नाही तर 3ही लोकातील लोक पवित्र होतात। आणि या मृत्यूलोकामध्ये फक्त एकाने नाव घेतल्यानंतर तोच पवित्र होतो असं नाही, त्याचं सबंध कुळ पवित्र होतं, शुद्ध होतं आणि नामस्मरण घेण्यासाठी तत्पर होतं पुढची पिढीही आणि मागील सगळे पूर्वज सुद्धा। एवढा या नामाचा महिमा आहे। आता याच नामाविषयी थोडीशी अजून महती ज्ञानोबा या ठिकाणी गातात। आपण अभंग पाहूया। हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी उच्चारण
मंत्र हा अगाध, हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे, पळे भूत बाधा भेणे तेथे, पळे भूत बाधा भेणे तेथे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मनुष्य जन्म प्राप्त होत असताना पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. पाप पुण्य समान, मनुष्य जन्म. पाप जास्त, पुण्य कमी, पशुचा जन्म. पुण्य जास्त, पाप कमी, देवतांचा जन्म. आणि पाप पुण्य समान असेल तर मनुष्याचा जन्म होतो. माऊली 9व्या अध्यायामध्ये असं सांगतात, अगा कर्मी जै उरावे, तया ते भोगावया यावे देहा एका. अगा कर्मी जै उरावे, तेची सुख दुःखे फळावे, तया ते भोगा यावे देहा एका. म्हणजे मनुष्यानी अनंत जन्मामध्ये केलेलं पाप किंवा पुण्य, त्या पाप किंवा पुण्याचं फळ भोगण्यासाठी मनुष्य जन्माला येत असतो, मनुष्य शरीर धारण करत असतो. कधी कधी जन्माला आलेलं बाळ डिफॉर्मिटी, त्याच्या अंगांमध्ये काही त्रुटी असतात. नवीन नवजात बालकाने कोणतं कर्म केलेलं आहे, पण तरीही त्याला ते फळ प्राप्त होतं. त्या अर्थी त्याने पूर्वी काहीतरी कर्म केलं होतं,
ते कर्म, त्या कर्माचं फळ बाहेर येतानाच त्याला प्राप्त झालं. नवे नवे पोटात आल्यापासून कर्मफळ भोगण्याला आपण सुरू करतो. एखादं बाळ जन्माला येत असताना त्याला डोळा नसतो, काही होतं, किंवा एखादं बाळ बोलू नये जन्माला येतानाच मृत बाहेर येतं. कारण की तेवढंच त्याचं आयुष्य असतं. तेवढंच कर्म त्याला फळभोग देण्यासाठी 9 महिने पोटात ठेवतं, बाहेर काढतानाच ते श्वास संपून टाकतं. म्हणजे माणूस हा कर्म पाप पुण्य घेऊन येतो. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. अनेक प्रमाण आहेत, प्रमाणांना धरून मी आतापर्यंत बोललेलो नाही. प्रमाणांना धरून बोलायला लागलं की 30 मिनिटाचं प्रवचन 1 तासाला जाऊ शकतं. ते 30 मिनिटाचं चिंतन, याला प्रवचन नका, हे प्रवचन नाही आहेत, हे चिंतन आहेत. मग मनुष्य पाप आणि पुण्य करतो आणि जन्माला येत असतो. कोणतं कर्म केल्यानंतर पाप होईल, कोणतं कर्म केल्यानंतर पुण्य होईल, हे त्याला कधीच कळत नाही. म्हणजे मनुष्य पाप करतोय का पुण्य करतोय, हे मनुष्याला कधीच कळू शकत नाही. थोड्या प्रमाणात कळतं, पण पूर्ण कळू शकत नाही. कधी कधी काय होतं, एखादी क्रिया दिसायला असते पुण्याची, पण खरं तर चालू असतं पाप. एखादी क्रिया असते पापाची, पण दिसायला दिसतं पाप, पण असायला असतं पुण्य. समजा एखादा माणूस पूजा करतो, किंवा एखादा माणूस, आमचे बाबा गोष्ट सांगत असतात, एक माणूस दुसऱ्या माणसाचा पाठलाग करतो आणि समोरचा माणूस इतका पळतो, इतका पळतो की समोर एक विहीर येते आणि त्या विहिरीत तो उडी मारतो. त्याच्या पाठीमागे पळणारा माणूसही पाण्यामध्ये उडी मारतो आणि त्याच्या केसांना, शेंडीला पकडून त्याला बाहेर काढतो. लोक तिथं जमतात. लोकांना वाटतं बाप रे, एक माणूस पाण्यात पडला आणि त्या माणसाला पाण्यातून काढण्यासाठी यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि त्याला वाचवलं. सगळे लोक त्याची पाठ थोपटतात, तू याला वाचवलंस, तू याला वाचवलंस, पुण्याचं काम केलं, पुण्याचं काम केलं. दिसताना बाहेरून दिसतंय पुण्य, पण जसं तो बाहेर आला तसं त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. का? तर यांनी 10 महिने झाले 5,000 रुपये घेतलेत, अजून 5,000 रुपये देत नाही. तसाच मरणार होता, त्याला मी मरणातून वाचवलं नाही, माझे 5,000 मला पाहिजेत, नंतर मेला तरी चालेल. म्हणजे दिसताना बाहेरून कर्म दिसतं पुण्याचं, वाचवण्याचं, जीव वाचवलाय, पण आतून मात्र काय आहे, त्याला पाप म्हणू शकत नाही आपण. पण मला सांगायचं एवढं, दिसताना दिसतं वेगळं, असताना असू शकतं वेगळं, एवढंच सांगायचंय मला. कधी कधी दिसताना वाटतं पाप, असतं पुण्यच. आता नसरापूरमध्ये जी घटना झाली, त्या नराधमाला जर काही ठराविक समुदायाने मारून टाकलं, मग आता मारून एखाद्याचा जीव घेणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्याचा जीव घेणं किती भयानक आहे, पाप आहे ते. पण त्या नराधमाने केलेल्या कृत्याला तीच शिक्षा आहे. त्याच्यामुळे त्याला मारताना जरी क्रिया पापाची दिसत असली, तरी सुद्धा त्याच्यातून मारणाऱ्याला पुण्य भेटणार आहे. म्हणजे मला सांगायचं काय, पाप आणि पुण्य, नक्की पाप होतंय का पुण्य, हे माणसाला सांगता येत नाही. अवघड आहे. कर्माची गती घड, म्हणून भगवान म्हणतात की कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्म अकर्म विकर्म सगळं जाणायचंय का? कर्माची गती गहन आहे. कर्म पाप पुण्य देत असतं आणि त्या पापाचा आपण विचार केलेला आहे, कधी एक जन्माचं, कधी अनंत जन्मात भोगावं लागेल असं. मग माणूस जीवन जगत असताना पाप पुण्य होत असतात. कर्म हे पाप आणि पुण्याला जन्म देणारं असतं. मग कधी कळत पाप होतात, कधी न कळत पाप होतात. मग ही झालेली पाप आपल्या जीवनात दुःख आणतील. मग त्या दुःखांपासून वाचण्याचा उपाय काय? त्या पापांना घालवण्याचा उपाय काय? माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. म्हणतात, अनंत पाप राशी. अनंत, रास म्हणजे ढीग, ढीग.
असे किती ढीग? ढीग कशाचे? पापराशी, पापाचे ढीग. रासच्या रास, रास म्हणजे ज्याला मोजता येत नाही त्याला म्हणतात रास. अनंत असे ढीग, अनंत ढीग. असे अनंत ढीग असतील तर तरी सुद्धा ते हरी उच्चारणी. हरी म्हणजे जो पापाचं हरण करतो, जो दुःखाचं हरण करतो असा पांडुरंग परमात्मा. तो पांडुरंग परमात्मा त्या हरीच्या उच्चारणाने, प्रेमपूर्वक, भाव, श्रद्धा, भक्तिपूर्वक उच्चारण्याने अनंत जन्मातील पाप नाहीसं होतं. मग हे तर गुड न्यूज आहे आपल्यासाठी. म्हणजे काय? पाप करायची, हरी, आणि पाप नाहीशी झाली. पुन्हा पाप करायची दिवसभर, रात्री हरी बोल, पाप गेली. याचा याला म्हणतात लूप होल्स. म्हणजे वेगळ्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने वापर करायचा. या ठिकाणी नामाचं महत्व आपल्याला कळावं म्हणून ज्ञानोबा आपल्याला नामाचा एक ऍस्पेक्ट, एक छटा सांगतात की नाम घेतल्यानंतर पाप नाहीसं होतं. कसं काय होतं? नामामध्ये ती ताकदच आहे. जसं प्रकाश आला की अंधकार नाहीसा होतो, नावाला शिल्लक राहत नाही, तसं नाम घेतलं की पाप निघून जात असतं. मग असं खरोखर होतं का? नाही होतं. नामाने पाप जातं, पण कोणतं? आधी चिंतन केलं होतं आपण, अज्ञात पाप. न जाणता झालेलं पाप हे नामाने जातं. जाणून केलेलं पाप कशानेही जात नाही. नाही, नाही जात. जाणून केलेलं पाप. म्हणून अजाणता झालेली पाप जी आहेत ती नामाने निघून जातात. उच्चारण केलं की त्या पापाला हळूहळू जायला सुरुवात होते. आणि हळूहळू म्हणेपर्यंत ज्ञानोबराय शब्द टाकतात, क्षणमात्रे जातील लयासी. लगेच ती लयाला जातात. मग या ठिकाणी क्षण म्हणजे जसं आपण देवाची द्वारी उभा क्षण भरला, क्षण म्हणजे 100 वर्ष घेतलं, तसं इथं घ्यायचंय का? नाही. नामाचं सामर्थ्य एवढं आहे की ते कितीही पाप असलं, पापाच्या राशीच्या ढीगच्या ढीग जरी असले तरी क्षणामध्ये त्याला लय करवतं, क्षणामध्ये नष्ट करून टाकतं. पण अज्ञात पाप, ज्ञात पापाला, जाणून बुजून केलेल्या पापासाठी काय प्रायश्चित्त वेगळे आहेत किंवा त्याचा भोग घेऊनच ते संपतात. ज्ञानोबर आहे, एवढे सगळे पाप, ढीगच्या ढीग, अख्खी पृथ्वी भरून पाप आहेत, ती एका क्षणामध्ये कशी काय नाहीशी होतील? माऊली सांगतात, थांबा, उदाहरण देतो. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. तृण अग्नी, तृण गवत आणि अग्नी, अग्नी आणि सुक गवत एकत्र आल्यानंतर एका क्षणामध्ये काय होतं? समरस झाले. आग त्या तृणाला भक्षून खाऊन टाकते. तसं देवाचं नाव या पापाला काय करतं? खाऊन टाकतं. एका क्षणात पापाला नष्ट करतं. अशी देवाची शक्ती आहे. मग तृण आणि अग्नी एकरूप होऊन जातात. तसं हे नाम आणि पाप एकरूप होतं. पाप जळून जातं, गवत जळून जातं. तसं तैसे नामे केले जपता हरी. तसं नामाने, नाम जपता भगवंत तसं आपलं करून टाकतात. सगळं पाप घालून टाकतात. अज्ञात पापाला थारा राहत नाही. याचा अर्थ नवीन पाप करायला आपण मोकळे असं नाही. जर एक चूक आपण सारखी सारखी केली तर भगवंत आपल्याला माफ करणार नाही. कोणीच आपल्याला माफ करत नाही, भगवंत का करेल? त्याच्यामुळे असं म्हणतात, डोंट डू वन मिस्टेक 100 टाइम्स. डोंट डू 100 मिस्टेक वन टाइम. एकदाच 100 चुका करू नका. 100 चुका करा, प्रॉब्लेम नाहीये.
पण एकदाच 100 चूक, एकच चूक 100 वेळा करू नका. डू 100 मिस्टेक्स, नो प्रॉब्लेम. डू नॉट डू वन मिस्टेक 100 टाइम्स. नो वन विल फॉरगिव्ह यू. कोणीही माफ करणार नाही. समजा एक दिवस मीठ जास्त झालं जेवणात, 2 दिवस, जर 10व्या दिवशी मीठ जास्त झालं तर पती माफ करणार नाही. कारण की एकच चूक सारखी सारखी होते. तसं एकच चूक सारखी होत असेल तर भगवंताच्याही दारात आपल्याला माफी मिळेल का नाही सांगता येत नाही. मग असं हे नाम आहे जे पापाला पळवून लावतं. नाम म्हणजे जणू काही प्रकाश आणि पाप म्हणजे जणू काही गवत. जसं अग्नी गवताला खाऊन टाकतो, प्रकाशाऐवजी गवत अग्नी, बरं का, तसं हा जो हे जे नाम आहे हे पापाला खाऊन टाकतं. पुढे सांगतात, हरी हा शब्द, हरी ही ओम, वेदांमधून आलेला आहे. हरी शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. हरती इति हरी, जो हरण करतो, जो नाहीस करतो दुःख पाप, त्याला म्हणतात हरी. तो कसा नाहीस करतो? त्याच्या नामाच्या उच्चारणाने तो नाहीस करतो. कसं काय नाहीस होतं? त्या नामामध्येच एवढी शक्ती आहे की ते नाहीस होऊन जातं. मग हे नाम जे आहेत ते मंत्र स्वरूप आहेत. हरि उच्चारण मंत्र हा अगाध. हरीचं उच्चारण करणं, वैखरीने हरी 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 म्हणणं हा मंत्र आहे. मंत्र शब्दाचा अर्थ जो कोणी लिहिलेला नाही, जो थेट वेदांमधून आलेला आहे. मंत्र शब्दाचा एक अर्थ वेदांमध्ये असतात त्यांना मंत्र म्हणतात. जे माणसांनी बनवलेले आहेत त्यांना श्लोक असं म्हणतात. श्लोक आणि मंत्रामध्ये हा फरक. वेदांमध्ये जे आपल्याला सापडतात अपौरुषेय अपौरुषेय त्याला म्हणतात मंत्र. आणि पुरुषांनी निर्माण केलेले, साधू संतांनी निर्माण केलेले, त्यांना काय आपण म्हणतो? श्लोक. मग हरी 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 हा काय आहे? मंत्र आहे. मंत्रामध्ये एक विलक्षण ताकद असते. मंत्रामध्ये शक्ती कशी काय असते? तर एका गुरुने एक मंत्र सिद्ध केलेला असतो, त्याचा कोटी वेळा जप झालेला असतो. मग त्या मंत्रामध्ये आपोआप ताकद येते. कोणतीही गोष्ट सेवेने तपाने प्राप्त होते. समजा आपण व्यायाम केला, व्यायामाचा तप केला, तर आपल्याला काय होतं? शरीर यष्टी, सुदृढ यष्टी प्राप्त होते. शरीर प्राप्त होतं का? तर व्यायाम नावाचं तप केलेलं आहे. कोणत्याही तपाला फळ आहे. तसं हरी 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 असा सतत उच्चार केल्यामुळे त्या वाणीमध्येही तप तयार होतं. आणि त्या वाणीमध्ये तप तयार झालं आणि तोच शब्द जर शिष्याला दिला तर शिष्याला शून्यापासून तप करायची गरज लागत नाही. गुरुने केलेल्या तपापासून पुढे शिष्याच्या तपाची सुरुवात होते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मंत्र दीक्षा हा एक वेगळा प्रकार आहे. कारण की गुरुने ज्या मंत्राचं अनेक वेळा उच्चारण केलेलं आहे, गुरुने ज्या मंत्राला टेस्ट, व्हेरीफाय, पडताळून पाहिलेला आहे, तोच मंत्र तो शिष्याला देतो. नवीन एखादा मंत्र काढला आणि दिला असं तो करत नाही. मग हरी 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 हा काय? मंत्र अगाध आहे, याचा महिमा अगाध आहे, याची शक्ती अगाध आहे. मंत्र शब्दाचा अजून एक अर्थ मननात त्रायते, ज्याचं मनन केल्यानंतर आपलं सगळ्यापासून रक्षण होतं. मननात त्रायते. मग हरी, मग या हरी शब्दाचा अर्थ काय? मग त्याची व्युत्पत्ती काय? मग तो हरी शब्दाचं उच्चारण केल्यानंतर कसं पाप जातं हे जर आपण मनन केलं तर त्रायते, आपलं रक्षण होतं. मग मंत्र म्हणजे फक्त उच्चारण, त्या मंत्रामध्येच एवढी शक्ती आहे की तुम्ही तो मंत्र म्हणा आणि काहीतरी करा, समोर ते होऊन जाईल. फक्त मंत्रसिद्धी झालेली असावी. पूर्वीच्या काळी काय करायचे? एक पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये ते मंत्र म्हणायचे आणि ते पाणी कोणावर तरी फेकलं की तो माणूस जागीच जळून जायचा. का? तर त्यांनी तो मंत्र सिद्ध केलेला असतो. त्यांनी तो मंत्र एवढ्या वेळा म्हटलेला असतो की मंत्र सिद्धी होते. मग तो मंत्र, त्या मंत्राचा उच्चार करून ते जेही म्हणतील ते होणारच आहे. का? तर मंत्राची सिद्धी झालेली आहे. तसं हरी 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 या मंत्राची सिद्धी आपल्याला करायची, जेणेकरून पाप शिल्लक राहणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मनुष्याला बघा, पळे भूत बाधा भेणे तेथे.
म्हणजे समजा पहिला एक ढोबळ अर्थ घेऊया, नंतर ज्ञानोबांनी सांगितलेला ज्ञानेश्वरीतील अर्थ घेऊया. पळे भूत बाधा, एखाद्याला जर भूत बाधा झाली असेल तर ती भूत बाधा काय होईल, पळून जाईल, दूर जाईल, अशी या मंत्रामध्ये शक्ती आहे. आणि याचा अनुभव मी स्वतः केलेला आहे. मी एका महिलेला ओळखतो जिच्या अंगामध्ये भूत यायचं. आता हे सगळं सांगायला कसं सांगायचं असे, पण मी स्वतः पाहिलेलं आहे म्हणून सांगतो. आणि तिच्या शरीराला आपोआप तो भूत असा कापायचा आणि तिथून रक्तस्राव व्हायला सुरुवात व्हायची. मग आम्ही त्या महिलेला एकदा सत्संगमध्ये घेऊन सत्संगमध्ये ती यायला लागली होती आणि तिला तो त्रास व्हायला लागला सत्संगमध्ये. मग आम्ही तिला गाडीत टाकलं आणि तिचं शरीर आपोआप कापायचं आणि त्यातून रक्त पडायचं. मग आम्ही घाबरलो. आम्ही पहिल्यांदाच ते बघितलं. आम्ही देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, सगळ्यांनी जोरात. झालं असं की त्या भूताने त्या महिलेला अजून त्रास द्यायला सुरुवात केली. मग आम्ही मंत्र थोडा वेळ थांबवला आणि मग त्रास कमी झाला. सांगायचं काय आहे की जी भूत बाधा जर कोणाला झाली असेल, भूत पिशाच आहेत, नाही असं नाहीये, आणि खूपच त्याच्यामध्ये विश्वास ठेवावा असंही नाहीये, पण ती भूत बाधा एखाद्याला झाली असेल तर भीतीने पळून जाईल ती, एवढी या नामामध्ये शक्ती आहे. दुसरं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं चिंतन आहे की आपल्याला प्रत्येकाला जीवाला अहंकार नावाच्या भूताने झपाटलेला आहे. माऊली 13व्या अध्यायामध्ये सांगतात की नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या अहंकार नावाचा भूत त्याने माणसाला झपाटलेला आहे. मग संपत्तीचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, नंतर सगळ्यात महत्वाचा मी देह आहे हा अहंकार, मी करतो माझ्यामुळेच होतं हा अहंकार, या सगळ्या अहंकारांना तिलांजली देण्याचं काम कोण करू शकतो, तर हे परमात्माचं जे नाव आहे ते हे सगळं करू शकतं. मग चौथ्या अध्यायामध्ये पण या अहंकाराचं वर्णन करत असताना काय झालेलं आहे, अहंकार नावाचं भूत आपल्यामध्ये आलेलं आहे. मग तो अहंकार घालवण्याचं काम, अहंकाराचं रूपांतर सोहंकारात करण्याचं काम कोण करत असेल तर नाम करत. आणि ज्ञानेश्वर महाराज समापनम करतात. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा. मग माऊली म्हणतात नामात जर एवढी ताकद असेल तर नामी मध्ये किती ताकद असेल. तो नामी जो आहे तो माझा समर्थ आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरवी पार, भव सिंधू उतरवी पार, भव सिंधू उतरवी पार. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, त्या परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय नाही केल्यासारखं काही करू शकतो तो, कारण की तो सामर्थ्यवान आहे. हरी माझा समर्थ, त्या परमात्म्याच्या हाती सगळी सत्ता, इतका समर्थवान तो आहे. आणि त्या परमात्म्याचं यथार्थ वर्णन करताना उपनिषदही कमी पडतात. एवढं त्याचं अगाध सामर्थ्य, अगम्य महात्म्य आहे की उपनिषद सुद्धा त्याचं वर्णन करताना कमी पडतात. उपनिषद म्हणजे वेद, वेदाचा अंतिम भाग त्याला म्हणतात उपनिषद. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निश्चयाने, आणि सद धातूचे 3 अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ फक्त सांगतो. सद म्हणजे नष्ट करणे,
तर अज्ञान घालवणे म्हणजे गुरुच्या जवळ निश्चयाने जाऊन अज्ञान घालवणारं साधन जे आहे त्याला म्हणतात उपनिषद. ते उपनिषद ब्रह्माचं चिंतन करतात, अहम ब्रह्मास्मी याचं चिंतन करतात. त्या उपनिषदांना सुद्धा ईश्वराचं पाहिजे तसं वर्णन, परमात्म्याचं ब्रह्माचं पाहिजे तसं वर्णन करता नाही आलं. म्हणजे काय तर उपनिषद कधीही परमात्म्याचं, सामर्थ्यवान परमात्म्याचं वर्णन करताना उपाधीला घेऊन वर्णन करत असतात. कारण की निखळ शुद्ध परमात्म्याचं वर्णन होऊ शकत नाही, शब्द तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, शब्दांच्या पलीकडे तो आहे. मग परमात्म्याचं वर्णन करायचं असेल तर उपाधीचं वर्णन करतात. जसं वसंतचं वर्णन करायचं असेल, वेदांत कोर्स केलेला आहे, कीर्तन करतो, इंग्लिशमधून प्रवचन सांगतो, संस्कृत शिकवतो, हे सगळं उपाधीला धरून केलेलं वर्णन आहे, माझं स्वस्वरूपाचं वर्णन नाही. स्वस्वरूपाचं वर्णन आपण सच्चित आनंद एवढंच करू शकतो, ते पण खरं वर्णन नाहीये. अमृतानुभवामध्ये जर आपण गेलो तर भगवंताला सत म्हणतात, कारण की तो असत नाही सांगायसाठी. भगवंताला चित म्हणतात, कारण की तो जड नाही सांगायसाठी. भगवंताला आनंद म्हणतात, कारण की तो दुःखरूप नाही हे सांगायसाठी हे शब्द वापरले आहेत. असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. म्हणजे थोडंसं वेदांताच्या भाषेत सांगू का, उपनिषदांना, अरे बापरे, उपनिषदांना नेती 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 असंच भगवंताचं वर्णन करता येतं. निषेध रूपानेच भगवंताचं वर्णन करता येतं. त्याला एक विशिष्ट शब्द आहे, भगवंताचं वर्णन अन्वयाने न करता, अन्वय शब्द नाही, एक वेगळा शब्द आहे पण तो आठवत नाही, अन्वयाने न करता व्यतिरेकाने करतात. म्हणजे हे भगवान नाही, हा परमात्मा भगवान नाही, हे परमात्मा नाही, हे परमात्मा नाही असं वर्णन करतात. सांगताना कधी असं वर्णन करत नाही, हा म्हणजे परमात्मा, हा म्हणजे परमात्मा, हा म्हणजे परमात्मा. असद व्यावृत्ती रूपाने त्याचं वर्णन करावं लागतं, करतात. वेद असद व्यावृत्ती रूपाने वर्णन करतं, निषेध रूपाने वर्णन करतं. नेती 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 म्हणजे वेदांना, उपनिषदांनाही सामर्थ्यवान परमात्म्याचं विधी रूपाने वर्णन करत नाही, तर निषेध रूपाने वर्णन करतात. आठवलं, विधी रूपाने वर्णन न करता निषेध रूपाने करतात, कारण की परमात्मा हा अनिर्वचनीय आहे, शब्दांच्या पलीकडे आहे, वर्णनातीत आहे. जेही वर्णन होतं ते उपाधीला धरून होतं, माया उपाधीला धरून होतं, शरीर उपाधीला धरून होतं. परमात्मा त्या उपाध्यांच्या पलीकडे आहे. म्हणून न करवे अर्थ उपनिषदा, आ न करवे अर्थ उपनिषदा, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. माझा हरी समर्थ आहे. असं कोणतं दुःख नसेल जे परमात्म्याकडून जाणार नाही. एवढा परमात्मा सामर्थ्यवान आहे. नामातच एवढी अगाध शक्ती आहे, तर नामीमध्ये किती शक्ती असेल. खरं तर अभेद आहे, पण जर भेदाने जरी चिंतन करायचं म्हटलं, नामातच एवढी शक्ती होती, तर नामीमध्ये किती शक्ती असेल. त्याचं वर्णन करायला उपनिषदही कमी पडतात. विधी रूपाने वर्णन न करता निषेध रूपाने वर्णन करतात, असद व्यावृत्तीने त्याचं वर्णन करतात. असा परमात्मा, त्याचं नाव अखंड मुखात यावं, नाम हातात आलं की नामीही हातात येईल. फक्त आपल्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग अनंत पापांच्या राशी सुद्धा नामाने जळून खाक होतात. ज्याप्रमाणे वाळलेल्या गवताला अग्नी लागल्यानंतर ते एक रूप समरस होऊन जातात, त्याप्रमाणे हे नाम आपण जर घेतलं तर आपण परमात्म्याशी समरस होऊन जातो. नामाने पाप जीवनात शिल्लक राहत नाही. हरी हरी हा जो मंत्र आहे, हा नुसतं शब्द नाही तर मंत्र आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट ताकद आहे की भूत बाधा सुद्धा दूर पळून जाईल. मग नामात एवढी ताकद असेल तर नामी किती ताकदवान असेल. इतका ताकदवान, सामर्थ्यवान तो आहे की उपनिषदही त्याचं वर्णन करायसाठी कमी पडतात.
असद व्यावृत्तीने किंवा विधिरूपाने त्याचं वर्णन करत नाही. आपलं काम एवढंच आहे, हरी 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 मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. शांती शांती शांती.